मित्रांनो नमस्कार. शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच. आज सरकार झुकलं आणि अन्यायाविरुद्धचा हा लढा आजच्या युथने जिंकला आणि सिद्ध करून दिलं की या देशाची जनताच या देशाची मालक आहे. मित्रांनो, मी कुठल्याही राजकीय पार्टीचा अंध समर्थक किंवा अंध विरोधक नाही, मात्र मी सदसद विवेकी, राष्ट्रहितवादी, मानवतावादी विचारांचा कट्टर समर्थक आहे. या प्रोटेक्टच्या निमित्ताने मित्रांनो, आपल्याला देशभरात 3 गट बघायला मिळाले. एक कट्टर बीजेपी समर्थक, ज्यांना एवढं सगळं होऊ नये असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी जे करते, जे केलंय ते योग्यच आहे. दुसरा गट, ज्यांना खरंच नीट पेपर फुटीच्या विरोधात शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट करायचा होता, न्याय मागायचा होता. आणि मित्रांनो, तिसरा गट, ज्यांना विद्यार्थ्यांच्या पाठीमागून आपली राजकीय पोळी भाजायची होती, आक्रमक व्हायचं होतं, देशभर अशांतता, वातावरण चिघळवायचं होतं. मित्रांनो, 20 दिवस उपोषण करूनही मागण्यांची दखल न घेणं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं, बळाचा वापर करणं, हे सरकारचं 100% चुकलेलं आहे. मात्र मित्रांनो, यातून आपणही एक धडा शिकायला हवा, तो म्हणजे रॅशनल थिंकिंगचा. म्हणजे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची समज आपल्याला आपल्यामध्ये आणायला हवी. कुठल्याही जातीची, कुठल्याही धर्माची, कुठल्याही विचारसरणीची पट्टी डोळ्यावर न ठेवता. कारण मित्रांनो, देश तेव्हाच मजबूत होतो जेव्हा सरकार आणि जनता दोघे मिळून संविधान, न्याय आणि रॅशनॅलिटीचा सन्मान करतात. खेर अंत भला तो सब भला. धन्यवाद.